Hello students, my name is Swapnil Tambekar. Today I will be discussing error detection on nouns. Before moving further, I request all the students to solve these questions and then come back here for the solutions. Let's move to the first question. When he returned from America, he informed me that he had come here to do urgent work. First, आपण टेन्सवर फोकस करूया. When he returned, सिंपल पास्ट टेन्स. ही इन्फॉर्म मी, सिंपल पास्ट टेन्स. अगेन या ठिकाणी प्रोनाउन जे आहे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आलेला आहे, वर्बच्या नंतर आले म्हणून. इन्फॉर्म मी दॅट ही हॅड कम, हॅड प्लस V3, पास्ट परफेक्ट टेन्स. हिअर टू डू, टू प्लस V1, अर्जंट वर्क. सो तसा टेन्स मध्ये काय प्रॉब्लेम वाटत नाही. सिंपल पास्ट टेन्स ह्या दोन याच्यामध्ये आलेला आहे आणि इथं सिंपल पास्ट परफेक्ट आलेला आहे, कारण ही जी ऍक्शन आहे ही इन्फॉर्म करण्याच्या अगोदर घडली होती, त्यामुळे ही हॅड कम या ठिकाणी करेक्ट आहे. हॅड प्लस V3 आणि कम, केम, कम हे तीन फॉर्म्स आहेत. अगेन ही प्रोनाउन, ही प्रोनाउन, ही प्रोनाउन. सो कंटिन्युटी ऑफ प्रोनाउन देखील मेंटेन झालेली आहे. फ्रॉम अमेरिका या ठिकाणी प्रपोजिशन देखील करेक्ट आहे. सो यामध्ये एरर काय, तर यामध्ये आहे एरर, नो एरर. एरर कोणताही नाही. जनरली बघा, ज्यावेळी एरर असतो त्यावेळी फाइंड आउट करणं एरर इझी जातं, पण एरर नसतो त्यावेळी एरर फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट आहे, कारण एररच नसतो त्यामध्ये. पुढचं आपण सॉल्व्ह करूया. I do my best, but I don't understand why I do not get expected marks in the examination. I do my best. I नंतर do येणार, you do, he she it does होतं. I do my best. पॉझिटिव्ह केस आहे या ठिकाणी. माय बेस्ट करेक्ट आहे. बट आय डोंट अंडरस्टँड, डोंट अंडरस्टँड, अंडरस्टँड या ठिकाणी V1 आलेला आहे. डोंट डू हे आपलं ऑक्झिलरी वर्ब आहे. आय डोंट अंडरस्टँड व्हाय आय डू नॉट गेट, गेट अगेन या ठिकाणी V1 आले, कारण या ठिकाणी डू आलेला आहे ऑक्झिलरी वर्ब. आय डू नॉट गेट एक्सपेक्टेड मार्क्स. मार्क्स कसे आहेत आपले, एक्सपेक्टेड मार्क्स आहेत. व्हर्बल ऍडजेक्टिव्ह यूज केलेला आहे इन द एक्झामिनेशन. सो यामध्ये एरर काय आहे, वर्ब मध्ये तर काय एरर दिसून येत नाही. मग प्रोनाउन मध्ये देखील काय एरर तसा दिसून येत नाहीये. काही जण म्हणतील इथं एक्झामिनेशन करा, पण तुम्ही एक्झामिनेशन पुट करा किंवा एक्झामिनेशन पुट करा, काही तसा फरक पडणार नाही. त्यामुळं ह्यामध्ये काही एरर नाही, याचा देखील आन्सर आहे नो एरर. थर्ड क्वेश्चन. द प्रेटी वुमन सिटिंग इन द कार is the daughter of one of the headman of the village. पहिल्यांदा आपण वर्ब वर फोकस करू. द प्रेटी वुमन सिटिंग इन द कार. द प्रेटी वुमन सिटिंग इन द कार हे आपलं पूर्ण हा एक क्लॉज झाला. इज, नाव या इज या वर्बचा सब्जेक्ट कोण आहे, द प्रेटी वुमन. ती काय करत आहे, सिटिंग इन द कार. सो या ठिकाणी प्रेटी वुमन सिटिंग इन द कार, पोझिशन देखील या ठिकाणी करेक्ट आहे, त्यामुळे डायंगलिंग मॉडिफायरचं या ठिकाणी काही केस नाही. अगेन प्रिटी वुमन सिंग्युलर आहे, त्यामुळे इज या ठिकाणी येणार. प्रिटी ऍडजेक्टिव्ह आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. वुमन इज द डॉटर ऑफ, इज द डॉटर ऑफ, कोणाची डॉटर ऑफ, वन ऑफ द हेडमॅन ऑफ द विलेज. ऑफ द विलेज काय प्रॉब्लेम नाही, पण वन ऑफ द मध्ये मात्र या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम येतो. सो ज्या ज्यावेळी वन ऑफ द ही फ्रेज येईल त्यावेळी इथे जे नाउन पुढे येणार आहे ते नाउन कंपल्सरी प्लुरल आलं पाहिजे. सो वन ऑफ द बॉयज, वन ऑफ द गर्ल्स, वन ऑफ द हेडमॅन येणार नाही, या ठिकाणी प्लुरल करावं लागेल. हेडमॅन्स होणार नाही याचं प्लुरल, याचं प्लुरल काय होणार, हेड मेन. सो सी मध्ये एरर होता याच्या. फोर्थ क्वेश्चन सॉल्व करूया. Owing to his heavy engagement, he could not write even two-thirds of the book, of which
द पब्लिकेशन वॉज एक्सपेक्टेड बिफोर जानेवारी. ओविंग टू हिज हेवी एंगेजमेंट. यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? त्याच्या हेवी एंगेजमुळे ही कुड नॉट राईट इवन. आता हे झालं कॉज. ओविंग टू हिज हेवी एंगेजमेंट हे झालं कॉज. याचा इफेक्ट काय? ही कुड नॉट राईट. कुड हे कॅनचं पास्ट फॉर्म यूज केलेला आहे. अगेन राईट V1 यूज केलेला आहे. ऑक्झिलरी आलं त्यामुळं कुड हे ऑक्झिलरी आलेलं आहे त्यामुळं राईट V1 आहे. इथं काही प्रॉब्लेम नाही. इवन टू थर्ड ऑफ द बुक. आता या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही टू थर्ड, वन थर्ड असं म्हणाल, फोर फिफ्थ म्हणाल, त्यावेळी तुम्ही काय म्हणता? टू थर्ड्स. यस लावतो ना इथं आपण. वन थर्ड, टू थर्ड्स. सो या ठिकाणी टू थर्ड्स ऑफ द बुक येणार, म्हणजे एरर आहे बी मध्ये. ऑफ विच द पब्लिकेशन वॉज एक्सपेक्टेड बिफोर जानेवारी. द पब्लिकेशन वॉज एक्सपेक्टेड बिफोर जानेवारी. यामध्ये तसा एरर काही नाही. सो आन्सर काय येणार याचा? ऑप्शन बी. फिफ्थ क्वेश्चन बघूया. यू विल नॉट बी अलाउड टू गो एनीवेअर एल्स टू प्ले आउटडोर गेम्स. यू विल नॉट बी अलाउड. यू विल नॉट बी नॉट ची पोझिशन या ठिकाणी करेक्ट आहे. नॉट बी च्या नंतर या ठिकाणी V3 यूज केलेला आहे. यू विल नॉट बी अलाउड टू गो. टू नंतर ह्या ठिकाणी वेअर ह्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह यूज केलेला आहे. 2+V1. एनीवेअर एल्स टू प्ले आउटडोर गेम. सो ह्या ठिकाणी एरर तसा काही दिसून येत नाही. परत आपण सेंटेन्स कन्फर्म करूया रीड करून. यू विल नॉट बी अलाउड टू गो एनीवेअर एल्स टू प्ले आउटडोर गेम्स. सो याचा आन्सर काय आहे? नो एरर. ऑप्शन डी. The beautiful surrounding of the palace attracted a large number of tourists coming from abroad. The beautiful surrounding of the palace attracted a large number of tourists. A large number of tourists. Plural केलेला आहे. इथं काही प्रॉब्लेम नाही. Large number of tourists आहे ना. Coming from abroad. The beautiful surrounding of the palace. हा प्रपोजिशन करेक्ट आहे, पण ह्या ठिकाणी एक एरर झालेला आहे. ब्युटिफुल हे ऍडजेक्टिव्ह करेक्ट आहे, पण ब्युटिफुल कशाबद्दल यूज केलेला आहे? आजूबाजूचा परिसर या अर्थानं यूज केलेला आहे. सो सराउंडिंग जे आहे त्या सराउंडिंगचं मिनिंग काय होतं? च्या भोवतानी. आणि आजूबाजूचा परिसर असं जर तुम्हाला यूज करायचा असेल तर सराउंडिंग यूज करून चालणार नाही, तर त्याला यस लावावं लागेल. सो लक्षात ठेवा, सराउंड म्हणजे च्या भोवती. सराउंडेड, सराउंड हे ऍज अ वर्ब म्हणून ऍक्ट होतं. पण ज्यावेळी तुम्ही आजूबाजूचा प्रदेश म्हणून तुम्हाला दाखवायचा असतो त्यावेळी द ब्युटिफुल सराउंडिंग अराउंड द पॅलेस असं तुम्हाला म्हणावं लागेल. आता ह्या ठिकाणी अराउंड तर ऑब्व्हियसली ऑफ यूज केलेलं आहे. द ब्युटिफुल सराउंडिंग ऑफ द पॅलेस हे करेक्ट आहे. सो एरर आहे ए मध्ये. अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ टुरिस्ट कमिंग फ्रॉम अब्रोड यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. हे या ठिकाणी जेरंड यूज केलेलं आहे. सो नो इश्यूज विथ दिस कमिंग. नेक्स्ट क्वेश्चन 7th. He did not know that the headquarters of the army was in Delhi. He did not know. Did या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे. नो V1 आलेला आहे. इथं काही प्रॉब्लेम नाही. He did not know that the headquarters of the army was in Delhi. The headquarters he did not know. सो या ठिकाणी आपण वर्ब बघितलं तर या ठिकाणी सिंपल पास्ट दिसून येतोय आणि इथं देखील पास्ट टेन्सच यूज केलेला आहे. सो द हेडक्वार्टर ऑफ द आर्मी वॉज इन दिल्ली. यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. पास्ट टेन्सची कंटिन्युटी मेंटेन झालेली आहे. पण ह्या ठिकाणी एरर जो झालेला आहे दॅट हेडक्वार्टर हा वर्ड नाहीये. हेडक्वार्टर काय आहे? हेडक्वार्टरला आपण काय म्हणतो? हेडक्वार्टर्स म्हणतो. हेडक्वार्टर्स हा हेडक्वार्टर तुम्ही ऍज अ वर्ब म्हणून यूज करू शकता, पण ते कसं होणार? द आरबीआय इज हेडक्वार्टर्ड इन मुंबई. आरबीआय इज हेडक्वार्टर्ड इन मुंबई असं होणार. पण तुम्हाला हेडक्वार्टर हा वर्ड यूज करता येणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला मुख्यालय या अर्थाने घ्यायचं असेल
हेडक्वार्टर्स म्हणून घ्यावं लागेल. आणि हेडक्वार्टर्स ऍज अ सिंग्युलर प्लुरल दोन्ही पण चालतं. कॉन्टेक्स्चुअल मिनिंग तुम्हाला घ्यावं लागेल. सो द हेडक्वार्टर्स ऑफ द आर्मी वॉज इन. हेडक्वार्टर्स म्हणजे सिंगलच हेडक्वार्टर आहे म्हणून या ठिकाणी वॉज आलेला आहे. आणि या वॉजचा सब्जेक्ट काय आहे? हेडक्वार्टर्स आहे. हेडक्वार्टर्स आहे म्हणून या ठिकाणी वेअर येणार नाही, लक्षात ठेवा. हेडक्वार्टर्स हे सिंग्युलर आहे. काही वर्ड्स जे असतात जे जरी यस लागलं असलं तरी ते सिंग्युलर म्हणूनच यूज करावे लागतात. त्यातला हा हेडक्वार्टर्स हा एक आहे. सो एरर आहे आपल्या बी मध्ये. नेक्स्ट बघूया. 8th question. Liberalization of economy. Liberalization of economy has given birth to many uncommon phenomena in the society. लिबरलायझेशन ऑफ इकॉनॉमी यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. हॅज गिवन, हॅज गिवन कशाने? लिबरलायझेशन ने. सो लिबरलायझेशन हॅज, सो ऑब्विसली या ठिकाणी V1 येणार. हॅज नंतर V3 या ठिकाणी आलेला आहे, नो इश्यू. हॅज गिवन बर्थ टू, बर्थ टू मेनी, बर्थच्या नंतर टू प्रपोजिशन करेक्ट आहे. बर्थ टू मेनी अनकॉमन फिनॉमिनन इन द सोसायटी. नाव या ठिकाणी मेनी आपल्याला प्युरिटीची जाणीव करून देतं. आणि हे जे अनकॉमन फिनॉमिनन आहे, हा जो वर्ड आहे, हा फिनॉमिनन हा सिंग्युलर आहे. या ठिकाणी तुम्हाला फिनॉमिना हा प्लुरल घ्यायला पाहिजे. फिनॉमिनन सिंग्युलर आहे, जसं क्रायटेरियॉन हा सिंग्युलर आहे तसंच फिनॉमिनन हे सिंग्युलर आहे. क्रायटेरियॉनचं प्लुरल काय होतं? क्रायटेरिया होतं. अजेंडमचं प्लुरल होतं अजेंडा, तसंच फिनॉमिननचं प्लुरल होतं फिनॉमिना. सो मेनी फिनॉमिना असं पाहिजे, त्यामुळे एरर आहे आपल्या सी मध्ये. 9th question. Thousands of young protesters were standing at Jantar Mantar and supporting Anna Hazare. Thousands, thousand of. So ज्या ज्या वेळी तुम्ही 100 ऑफ यूज कराल 100च्या पुढे किंवा 1000च्या पुढे, 10,000च्या पुढे, त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी 1000 ऑफ म्हणून चालत नाही, हे प्लुरल करावं लागेल. thousands of young protesters, thousands of lakhs of rupees, thousands of rupees. पण ज्या ज्यावेळी तुम्ही 1000 2000 म्हणता त्यावेळी काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळी तुम्ही 5000 म्हणायचं नाही किंवा 10,000 रुपीज असं म्हणायचं नाही. त्यावेळी 10,000च म्हणायचं. पण ज्यावेळी ऑफ प्रपोजिशन पुढे येतं त्यावेळी त्याला तुम्हाला यस लावावं लागतं. लॅक्स ऑफ रुपीज, थाउजंड्स ऑफ रुपीज, थाउजंड्स ऑफ यंग प्रोटेस्टर्स. या ठिकाणी प्युरिटी कन्वे झालेली आहे पुढे. व सो या ठिकाणी प्युरिटीचा जो वर्ब आहे ते देखील पुढे कंटिन्यू झालेला आहे. स्टँडिंग ऍट जंतर मंतर, स्टँडिंग ऍट प्रपोजिशन करेक्ट आहे. अँड सपोर्टिंग अन्ना हजारे. सो दे वर स्टँडिंग अँड सपोर्टिंग. सो वर सपोर्टिंग या ठिकाणी वर डबल करण्याची गरज नाही आहे, इथे वर यूज केलेले आहे. दे आर स्टँडिंग अँड सपोर्टिंग अन्ना हजारे. सो या ठिकाणी एरर आहे तुमच्या ए या पार्ट मध्ये. 10th question. It is very difficult to chase a huge score in the 4th inning. इट इज व्हेरी डिफिकल्ट. यामध्ये काय एरर तुम्हाला दिसून येत नाही. टू चेस, टू च्या नंतर V1 आलेला आहे, इन्फिनिटिव्ह आलेला आहे, नो इश्यू. टू चेस अ ह्यूज स्कोर, अ ह्यूज स्कोर हा देखील करेक्ट आहे या ठिकाणी. इन द 4th इनिंग, इन द 4th, द फर्स्ट, द सेकंड हे जे ऑर्डिनल्स असतात त्याच्यासोबत तुम्हाला द लावावं लागतं, त्यामुळे द 4th करेक्ट आहे. पण ह्या ठिकाणी इनिंग हा वर्डच नाहीये. आपला वर्ड काय येतो? इनिंग्स हा वर्ड येतो. हा सिंग्युलर पण म्हणून तुम्ही यूज करू शकता आणि प्लुरल देखील यूज करू शकता. काही वर्ड्स असे असतात ज्यांना शेवटी यस जरी लागलं तरी ते सिंग्युलर पण यूज होतात आणि प्लुरल देखील वर्ड होतात, वर्ड म्हणून यूज होतात. त्यापैकी हा एक आहे, इनिंग्स. सो एरर आहे सी मध्ये. 11. Cattle are grazing in the field near my house. कॅटल, इथे एरर तुम्हाला फर्स्ट ह्यालाच दिसून येईल. कॅटल म्हणजे गुरढोर. सो कॅटल ला प्लुरल ऑलरेडी आहे ना. सो देयर आर सम वर्ड्स व्हिच आर ऑलवेज युज्ड इन प्लुरल फॉर्म. कुठलाही त्यापैकी कॅटल आहे, त्याला प्लुरल तुम्ही कॅटल्स करायचं. जसं पीपलला आपण पीपल्स करू शकत नाही, पीपलचं मिनिंग डिफरंट होतं. पोलिसला आपण जसं आपण पोलीस म्हणूनच प्लुरल घेतो, तसंच कॅटल हे प्लुरलच आहे. त्यामुळे यस ह्या ठिकाणी तुम्हाला काढून टाकावं लागेल. Cattle are grazing in the field
आणि हे कलेक्टिव्ह नाउन झालं ना कॅटल. सो कॅटल आर ग्रेझिंग इन द फील्ड नियर माय हाऊस. नियर माय हाऊस. सो एरर आहे ए मध्ये. 12th question. He gave me a 5 rupees note and asked me to get him a few cigarettes. He gave me. सिंपल पास्ट मी या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस झाली, काही प्रॉब्लेम नाही. ही गिव्ह मी अ 5 रुपीज नोट. सो ज्यावेळी आपण नोट बद्दल बोलत असतो, 10 रुपीज नोट, 5 रुपीज नोट, सो 5 रुपीज येत नाही या ठिकाणी. काय तर 5 रुपी नोट. अँड आस्क मी. अगेन गिव्ह मी, आस्क मी, कंटिन्युटी मेंटेन झालेली आहे. टू V1 टू प्लस इन्फिनिटिव्ह टू गेट हिम. या ठिकाणी तुमचं ऑब्जेक्टिव्ह केस आली. टू गेट हिम अ फ्यू सिगरेट्स. अ फ्यू सिगरेट्स हे करेक्ट आहे. फ्यू म्हणजे फ्यू निगेटिव्ह मिनिंग देतं, पण अ फ्यू पॉझिटिव्ह मिनिंग देतं. थोडेफार सिगरेट आणायला सांगितलं. या ठिकाणी अ फ्यू हे देखील करेक्ट आहे. एरर कशामध्ये आहे? बी मध्ये. नेक्स्ट 13. I have not read the first and second chapter of the book. आता एरर कशामध्ये आहे यामध्ये? आय हॅव नॉट रीड. हॅव नंतर ह्या ठिकाणी V3 येतं. रीड, रेड, रीड हे सेमच आहे फॉर्म त्याचा, त्यामुळे नॉट पोझिशन देखील आपली करेक्ट आहे. आय हॅव नॉट रीड द फर्स्ट अँड सेकंड चॅप्टर ऑफ द बुक. द ह्या ठिकाणी करेक्ट आहे. द फर्स्ट, पण द फर्स्ट म्हटल्यानंतर तुम्ही द सेकंड देखील यूज करायला पाहिजे ना. ऑर्डिनलच्या अगोदर आपण द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड यूज करतो. द हे आर्टिकल या ठिकाणी यूज करायला पाहिजे. एरर आहे तुमच्या बी मध्ये. 14. These kind of shirts are rather expensive for him to buy. These हे प्लुरिटी दाखवतं, त्यामुळं या ठिकाणी these काइंड येणार नाही. काइंड हे तुमचं सिंग्युलर नाउन झालं ना. These boys, these girls, तसंच these kinds of shirts. ऑफ शर्ट्स प्लुरल करेक्ट आहे. आर करेक्ट आहे या ठिकाणी प्लुरल. रादर एक्सपेन्सिव्ह फॉर हिम. फॉर हे प्रपोजिशन झालं, त्यामुळे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केस येणार. प्रपोजिशनच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह केस येते. टू प्लस V1 टू बाय हे देखील करेक्ट आहे. सो दीज काइंड्स ऑफ म्हणजे ए मध्ये एरर आहे. ऑल द फर्निचर्स have been sent to the new house located in the village. All the furnitures. Now there are some words, some nouns which are always which cannot be, those words cannot be made plural by just adding yes or yes, and furniture is one of them. फर्निचरचं फर्निचर्स होत नाही, इन्फॉर्मेशनचं इन्फॉर्मेशन्स होत नाही. ते जे प्रिसिडिंग ऍडजेक्टिव्ह असतात ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे ठरवतात. तर या ठिकाणी ऑल तुम्हाला प्लुरिटीची आयडिया कन्वे करतं, पण फर्निचर्सला आपण फर्निचर्स करून चालणार नाही. जसं इन्व्हेंटरीचा आपण इन्व्हेंटरीज करू शकत नाही, तसंच आहे हे. सो या ठिकाणी ऑल द फर्निचर फक्त येणार. या ठिकाणी तुम्हाला फर्निचर घ्यावं लागणार. ऑल द फर्निचर प्लुरिटीची आयडिया कन्वे होते, त्यामुळे हॅव येणार. हॅव बीन, हॅव बीन सेंट या ठिकाणी पॅसिव्ह फॉर्म आहे. हॅव बीन प्लस V3. हॅव बीन सेंट कुठे? टू द न्यू हाऊस. टू द न्यू हाऊस लोकेटेड. वेअर इट इज लोकेटेड? लोकेटेड इन द विलेज. सो या ठिकाणी एरर आहे तुमचा ए मध्ये. फर्निचर्स प्लुरल होत नाही, जसं इन्व्हेंटरीचं इन्व्हेंटरीज होत नाही तसं, किंवा इन्फॉर्मेशनचं इन्फॉर्मेशन्स होत नाही तसं. 16. The cotton textile company cannot work properly unless it employs a talented sales representative. The cotton textile company, the cotton textile company यामध्ये काय एरर नाही. cannot work properly. So cannot सेपरेट टाका किंवा एकत्र टाका, काही फरक नाही पडत. cannot work V1 यूज केलंय कारण can हे आपलं ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज केलेला आहे. कॅनॉट वर्क प्रॉपरली. वर्क नंतर ह्या ठिकाणी ऍडवर्ब आलं. वर्क कसं प्रॉपरली केलं पाहिजे ना, सो LYR यूज केलेलं आहे प्रॉपरली. अनलेस इट एम्प्लॉयज. ही शी इटच्या नंतर वर्ब प्लस यस और ईएस जातं, बरोबर ना. सो इट आले, त्यामुळे ह्या ठिकाणी एम्प्लॉय झालेलं आहे, हे देखील करेक्ट आहे. अ टॅलेंटेड, टॅलेंटेड हे या ठिकाणी व्हर्बल ऍडजेक्टिव्ह झालं. अ
अ टॅलेंटेड सेल रिप्रेझेंटेटिव्ह. सो या ठिकाणी प्रॉब्लेम आहे सेल मध्ये. सेल म्हणजे विक्री. सेल लागतो बघा एखाद्या दुकानामध्ये विक्रीचा. पण जर तुम्हाला सेल्स यूज करायचा असेल, सेल्स, तर सेल्स आणि सेल मध्ये फरक काय आहे? सेल हा एक पर्टिक्युलर एक विक्री असते, कधीतरी लागलेला असतो तो सेल. आणि सेल्स म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट टोटल व्हॉल्यूम. नाऊ हे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते पूर्ण टोटल व्हॉल्यूमला सगळ्यांना रिप्रेझेंट करत असतात. म्हणून या ठिकाणी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह येणार, नॉट सेल रिप्रेझेंटेटिव्ह. सो एरर या ठिकाणी आपला आहे सी मध्ये. 17. The poultry situated near my house are for sale. सो ह्या ठिकाणी पोल्ट्री हा जो नाऊन आहे, हे जे नाऊन आहे ते कायम पोल्ट्री म्हणूनच यूज करतात. त्याचं प्लुरल पोल्ट्रीज होत नाही. जसं पीपलचं पीपल्स होत नाही, इन्फॉर्मेशनचं इन्फॉर्मेशन्स होत नाही. पण पोल्ट्री हा वर्ड हा आपण प्लुरल म्हणूनच यूज करायचा आहे. जसं आपण कॅटल हा प्लुरल म्हणून यूज केला होता मगाशी. पीपल हा कंपल्सरी प्लुरल यूज करतो. जेंट्री, वर्मिंग हे वर्ड्स जसे आपण प्लुरल म्हणून यूज करत असतो, तसंच हा पोल्ट्री हा प्लुरल म्हणूनच यूज करायचा. त्याचं पोल्ट्रीज वगैरे काय होत नाही. आणि हे पोल्ट्री असल्यामुळे ऑब्विसली आर हे करेक्ट आहे. माय हाऊस पॉझिटिव्ह केस करेक्ट आहे. फॉर सेल हे देखील सेल करेक्ट आहे. इथं सेल्स येणार. सो एरर आहे ए मध्ये. 18. They left their luggages at the railway station and went to save the child. They left and went. सो या ठिकाणी सिंपल पास्ट कंटिन्यू केलेला आहे. देअर देअर लगेजेस. देअर लगेजेस. आता देअर प्लुरल आले त्यामुळे लगेज या ठिकाणी प्लुरल आला पाहिजे. पण या ठिकाणी लगेजचं लगेजेस होत नाही. फक्त काय राहणार या ठिकाणी? लगेजेस राहणार. त्यामुळे एरर आहे बी मध्ये. अगेन ऍट द रेल्वे स्टेशन, ऍट हे प्रपोजिशन करेक्ट आहे. अँड वेंट टू सेव्ह, टू नंतर इन्फिनिटिव्ह आलेला आहे, V1 आलेला आहे, ते देखील करेक्ट आहे. टू सेव्ह द चाइल्ड. 19. The disclosure of the synopsis of the Tucker Commission report has raised several vital questions. The disclosure of the synopsis, the disclosure of the synopsis of the synopsis of कशाच्या synopsis of the Thakkar Commission report. The Thakkar Commission report. The ह्या ठिकाणी करेक्ट यूज केलेला आहे. has raised. आता ह्याच ह्या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे? Synopsis की the disclosure. So the disclosure, this disclosure has raised, has नंतर V3 करेक्ट आहे. सेव्हरल हे तुम्हाला प्लुरिटीची आयडिया देतं. व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट. सो क्वेश्चन्स येणार ना, सेव्हरल क्वेश्चन्स. सो एरर आहे तुमच्या सी मध्ये. 20. I don't think it is your house. It is somebody else. I don't think. I नंतर ऑब्विसली डू येतं. डज येत नाही. ही शी इट नंतर डज येतं. आय डोंट थिंक. थिंक V1 आहे, करेक्ट आहे. इट इज युअर हाऊस. इट इज युअर हाऊस. युअर करेक्ट आहे. इट इज समबडीज एल्स. दुसऱ्या कोणाचं तरी आहे. नाव समबडी एल्स कोणाचं तरी आहे ना, सो पजेशन दाखवायला पाहिजे. सो पजेशन दाखवण्यासाठी आपण अपॉस्ट्रॉफी एस लावणार. पण आपण दोन्हीकडे अपॉस्ट्रॉफी एस लावू शकत नाही. त्यामुळे हा अपॉस्ट्रॉफी एस तुम्हाला काढून टाकावा लागेल आणि इथं काय ठेवावं लागेल? इट इज समबडी एल्स. दुसऱ्या कोणाचं तरी आहे, पजेशन दाखवण्यासाठी अपॉस्ट्रॉफी एस लावावा लागेल. And last question, the table's food is infested with termites and I am likely to dispose it of. The table's food. आता apostrophe s बद्दल आपण एक रूल बघितला होता. ज्यावेळी आपण निर्जीव वस्तूंच्या पोझिशन बद्दल बोलत असतो त्यावेळी आपण अपॉस्ट्रॉफी एस यूज करायचं नाही. अपॉस्ट्रॉफी एस हे फक्त सजीवांसाठी यूज करायचं आणि टाइम साठी, टुमारोज, यस्टरडेज यासाठी यूज करायचं किंवा डिस्टन्स साठी यूज करायचं. पण निर्जीव वस्तूंच्या पोझिशनसाठी आपण अपॉस्ट्रॉफी एस यूज करत नाही, तर ऑफ यूज करून आपण पोझिशन दाखवतो. सो हे आपण कसं दाखवणार? द वूड ऑफ द टेबल. द वूड ऑफ द table
इज इन्फेस्टेड, इज नंतर या ठिकाणी V3 यूज केलेला आहे, विथ टर्माइट्स अँड आय एम लाईकली, ऍडव्हर्ब यूज केलेला आहे, लाईकली टू डिस्पोज इट ऑफ, हे ऑफ सेपरेशन दाखवतं OWF ऑल. सो या ठिकाणी एरर आहे ए मध्ये. सो हे नाउन वरचे आपण एरर आज बघितले. आज आपण इथंच थांबूया. जर नाउन वरचे रूल्स तुम्ही अजून बघितले नसतील तर नाउन वरचा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर अवेलेबल आहे. युट्यूबवर आपलं चॅनल आहे फ्युचर प्रो एज्युकेशन, ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.